नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. चला आता सगळी कामं आवरलीत. आजचा थोडासा टाईम शेड्यूल जरा चेंज झाला आहे. आता मला लेटपर्यंत काम करायला लागतं, त्याच्यामुळे थोडंसं जमत नाही आहे सकाळीच वर्कआउटला वगैरे जाणं. सगळं ठेवलं आहे आवरून आज. कारण काय झालेलं, वाऱ्याने सगळा कचरा इथे येतो, कारण तिथून सरळ एंट्री आतमध्ये मिळते. सो सगळा कचरा पसरतो. तर बघा, रोज संध्याकाळी तेवढा कचरा होतो. कुठनं नव्हे तो काय माहिती. सकाळी गोळा केला टाकला नाही आहे, तसं होतं तिथे. चला आता आईला चहा आणि बिस्किट दिलेत. आज नाश्ता नाही केला, चहा बिस्किटच केलेत, बाकी काय केलेलं नाही आहे. आणि लाईट गेली काय. चला आता आपण पण त्या सखूबाईला पण इथे दूध आणि बिस्किट्स तिला घातली आहेत, म्हणजे तिची बिस्किट्स. आणि काहीतरी होतं त्याच्यात मिक्स करायचं, ते घातलं. आणि त्यात अंडा आणि चपाती एकत्र मिक्स करून तिला घातली खायला. तिला चपाती असते ती बिना ऑइलचीच असते, त्याच्यामुळे ठीक आहे. चला मी पण जरा असं खाऊन घेतो. आमचा काय थोडासा डावा भरलेला असतो, चणे शेंगदाणे बदाम. चला खाऊन घेऊया, भूक लागली आता. मग भेटू, जेवण करायचं आहे अजून सगळंच. चला आवडतो एक गोष्टी. भेटूया थोड्या वेळानंतर. आणि मावशी काका आलेत जरा, तर तिकडे पण जाऊन येणार. बघू कसं काय ते. तिकडे पण थोडंसं काम आहे, त्या घरी जाऊन येतो. चला आज आपण काढणार आहोत आपल्या बागेतली मुळ्याची भाजी. कारण काय झालं आहे, आता ते परत जून होणार, त्यामुळे काढूया. ते अजून तयार नाही झालेत. झालं तयार. हा ओके. हा बघा, एक मुळा तयार झालेले तेवढेच काढूया, बाकीचे राहू दे. चार पाच मुळ्याची भाजी मिळाली तरी खूप झाले. तर मुळे मी जास्त खात नाही, त्याच्यामुळे पाल्याचीच भाजी जास्त करून करणार आहे. अजून एक काढतो, पुरे झाला मुळा मला. आईपुरती आणि माझ्यापुरती मुळ्याची भाजी झालेली आहे. ओके, चला आज मुळ्याच्या भाजीचा प्लॅन. बस झाली एवढी भाजी. कसं आहे, बरं आहे ना रोज आपल्या मुळ्याची भाजी खायची, घरच्या मुळ्याची भाजी. चला आता जातोय जरा. अंडी वगैरे थोडीशी आणायची आहेत, अंडी आणायची आहेत, थोडंसं घरातलं सामान आणायचं आहे, त्याच्यासाठी जातोय. चला हल्ली तिठ्यावरनं जात नाही, कारण तिकडे तर खड्डे पण पडलेत आणि ट्रॅफिक पण आहे. त्याच्यामुळे शक्यतो बस स्टँडवरूनच जातो, पटकन क्रॉस होऊन मार्केटमध्ये पोचता येतं. आणि आज दुपारची वेळ आहे, तर तशी वर्दळ नाही आहे, त्याच्यामुळे सगळे मार्केट खाली 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 आहे. आणि मला जायचं आहे वरती हनुमान प्रसादमध्ये. बघूया आज चालू आहे का, कारण दुपारच्या वेळेत बंद असतं. तर समजा बंद असेल तर मग दुसरीकडे घ्यावं लागेल मला साहित्य. हे आहे इकडे दत्त मंदिर. आणि हो, दुकान बंद आहे, त्याच्यामुळे आता काय आपलं काम होणार नाही आहे. सो चला थोडंसं दूध घ्यायचं आणि अंडी घ्यायची, ती घेऊया आणि जाऊया घरी. योगेश दादाच्या इथे कोल्ड्रिंकमध्ये घेतलं दूध, आणि आता आपल्याला इथे शिरावड्या काकांच्या इथे घ्यायची आहेत अंडी. आता बघूया बंडे की काका आहेत. काका आहेत. आता इथे आपल्याला अंडी घ्यायची आहेत, एक ट्रे. चला घेऊया आता आपण अंडी. आता हे इथे गटार बांधलं आहे ना, त्याच्यामुळे इथे अडचण झाली थोडीशी. नाही तर पहिलं छान होतं इथं, कारण ते गटार कवर केलेलं नाही, तसंच आहे. त्याच्यामुळे तिथे नीट उभं राहता येत नाही.
चला आता आपली अंडी तर घेऊन झालेली आहेत. हे बघा, काकाने अंडी व्यवस्थित पिशवीमध्ये पॅक करून दिली जेणेकरून फुटणार नाहीत. चला आता जाऊया घरी. आता जायचं घरी म्हणजे आता सांभाळत जावं लागतं. अंडी असली ना सोबत की एकदम सांभाळून जावं लागतं. आणि त्यात एवढे खड्डे आहेत ना, काय खरं नाही. चला आता जाऊया घरी. मस्त मुळ्याची भाजी धुवून घेतली आहेत वॉश करून. आणि हे बघा, हे माझ्या पायावर खेळत राहते दिवसभर. मस्ती मस्ती. मी जो मुळा होता ना किसून घेतला आणि त्यातलं पाणी काढून घेतलं. म्हणजे जरासं तो कडवट तुरटपणा थोडंसं कमी होतं. मला नाही आवडत जास्त तुरटपणा, त्याच्यामुळे मी तो जसं कारलं हे करून घेतात, पाणी काढून घेतात, तसंच मी मुळ्याचं पाणी काढून घेतलं आणि हे वेगळं केलं. आता हे बारीक कापून घेईल आणि मग याचं काम करून घेईल. चला मस्तपैकी आता किसलेला मुळा भाजून घेतो. आणि इकडे मस्त आहे. चला जेवण करून घेतो पटापट. जेवायचं पण आहे, जायचं पण आहे तिकडच्या घरी. चला चपात्या भाजून झालेल्या आहेत. 1-2च भाजायच्यात. थोडं झालं की झालं का. मुळ्याची भाजी पण झालेली आहे. ओके, चला आता जेवण झालं आहे तयार पूर्ण. चपाती आणि मुळ्याची भाजी. आणि तिकडे आपण चालू आहे मोबाईल. चला झालं आहे, सगळं आवरलं आहे. आईला दिलं आहे जेवायला. मी जरा फ्रेश होऊन येतो कारण सगळं चिकट झालं आहे अंगात. किचनमध्ये आलं ना घामाने हालत बेकार होते. चला या जेवायला. मुळ्याची भाजी आणि चपाती. खरंच छान झाली मुळ्याची भाजी. म्हटलं नव्हतं एवढी चांगली होईल, पण छान झाली. आणि हे बघा अच्छी चालू आहे मस्ती इकडे. ए मम्मीला पदरायचं आहे, आईला नंतर जायचा शिट्टी झाल्यावर. किती मस्ती, किती मस्ती. फटके देणार तुला धरम. उडी मारायला तयार येतात, पकडायचं. काळबीर खाली झालं. खेळता खेळता झोपलंय बघा. उठला तू? झोप. चला आपण आलोय घरी. कुणीतरी आग घातली इकडे. शेण वगैरे छान आहे का. पेटून द्यायला काही हरकत नव्हती. हे आज इकडची साफसफाई सगळे बाहेर सगळं रान मारून टाकलं कारण सगळं आतमध्ये तेवढाच चार राहिलेला. गुरं आतमध्ये जाऊन वाट लावत होती सगळ्या झाडांची. तेवढ्याच भागाला मग आग लावून टाकली बाहेरनं. मोकळं केलं सगळं. चला जुन्या घरी गेलेलो. मावशी आलेली, तिने काही कुंडीत लावायला झाडी घेऊन आले तिकडनं आपल्या घराकडनं. आता उद्या सकाळी आपल्याला काम आहे ही झाडं लावण्याचं. कारण काय झालेलं माहिती होतं ही झाडं आणणार आहे आणि ते तसे फोन केला तर म्हटलं येताना घेऊन ये. तर ह्या कुंड्या ज्या आहेत त्याच्यात ही झाडं लावून होतील व्यवस्थित.
चला आता घरात काय कंडिशन आहे माहीत नाही, कारण खूप वेळ झाला बाहेर आहे मी. चला चपात्या बनून झाल्या, भाजी तव्यावरच टाकली, दूध इकडे ठेवलं आणि इकडे जेवायला. चला मी पण घेतो जेवून, मग भेटूया. जस्ट चपाती खातोय. चला आईला जेवायला दिलं आणि त्याला झोपायला पण दिलं. चला मी आता ओट्स वगैरे खाऊन घेतो आणि मी पण आराम करायला घेतो. आराम नाही, व्हिडिओ एडिट करायचं आहे. माऊला पण खायला दिलं, ते आता आईसोबत खेळतं आहे तिकडे. ते एक बरं झालं, आणलं मांजर ते थोडं आईसोबत खेळतं आहे, त्याच्यामुळे थोडंसं का होईना आई थोडीशी ॲक्टिव्ह झाली. म्हणजे ते अंगावर उड्या मारतात, पकडून बाजूला करणं किंवा असं काय करणं, तिचे हाताच्या मुवमेंट जे आहेत त्या जरा प्रॉपरली थोड्या होत आहेत, त्याच्यामुळे ते एक गोष्ट चांगली झाली. आणि कसं आलेला, मी थोडासा फ्रस्ट्रेट होत होतो घरात बसून बसून, तर मला थोडासा तो एक विरंगुळा झाला आहे माऊचा. चला आज खूपच घाम आला आहे, तर तिकडे गेलो तर तिकडे पण बऱ्यापैकी त्या सगळ्या गोष्टी करून आग वगैरे येते, तर सगळं घामाघाम झालेलं आहे. थोडंसं खाऊन घेतो आणि आंघोळ करतो, नाही तर मला झोप येणार नाही. चला पहिल्यांदा जेवण का घेतलं, भांडी वगैरे आवरली ना की मग पुन्हा घामाघुमायची गरज नाही, मग निवांत झोपता येतं. असं काय उठलं जिमला गेलं काम झालं. चला मंडळी, सगळी कामं आवरलेली आहेत. आईला पण झोपायला दिला, माझं पण आवरलं. मोबाईल ठेवला इथे आपला व्हिडिओ अपलोड करायला. चला भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. काळजी घ्या. आता ही 2 दिवस थंडी पुन्हा चालू झाली आहे. गरमीची दिवसभर गरम होतं, रात्री थंडी असते. सो क्लायमेट खूप चेंज आहे. काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि रोजचं सांगणं, इथपर्यंत व्हिडिओ बघितलं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.